प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर। छोट्या शेतकऱ्यांना दिलासा। सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा। हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळणार असून ते थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहेत। छोटे मध्यम वर्गातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। 90% भारत स्वच्छतेअंतर्गत व्यापला। देशातील 90% भाग स्वच्छतेअंतर्गत व्यापला गेला असून त्याला सामाजिक चळवळीचे अधिष्ठान लाभत असून लोकांचा सहभाग कौतुकास्पद आहे। 5 लाखाहून अधिक गावे हागणदारी मुक्त झाली आहेत। कर्मचारी पगारदारांसाठी पेन्शन। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन नावाने पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली असून लाभार्थ्याला प्रति महिना 3,000 पर्यंतची पेन्शन रक्कम मिळणार आहे। 100 रुपये महिन्याला योगदान देणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या 60 पेक्षा अधिक वर्षाच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल। नव्या पेन्शन योजनेमुळे केंद्राचा वाटा 4% असणार असून पेन्शन 3,500 ते 7,000 वाढवली जाणार आहे। ग्रॅच्युइटी रक्कम वाढवली जाणार आहे। 1 लाख डिजिटल खेडी दृष्टीपथात। अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी 1 लाख डिजिटल खेडी निर्माण करण्याची घोषणा केली असून हे उद्दिष्ट पुढील 5 वर्षाच्या कालावधीत साकारलं जाईल। यातून रोजगाराला चालना मिळून खेड्यातील लोकांना डिजिटल साक्षरतेत सहभाग घेता येईल। मध्यमवर्गीयांना खुशखबर। प्राप्तिकर मर्यादा झाली 5 लाख। अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांना खुश करणारा निर्णय देताना प्राप्तिकर मर्यादा वाढवून दिली आहे। 5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही। त्यामुळे हा सर्वात मोठा दिलासा ठरला आहे। ज्यांनी भविष्य निर्वाह निधी व इतर रोख्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांना 6.5 लाख कर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। 3 कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना याचा लाभ होणार आहे। 5.8 कोटी गरिबांना गॅस। अर्थमंत्र्यांनी ग्रामीण भागातील लोकांचे जीवन धूरमुक्त करण्यासाठी प्रयत्नांना धार चढवली आहे। येणाऱ्या काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटी गरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिली जाणार आहेत। 6 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिली गेली आहेत। संरक्षण सिद्धतेसाठी 3 लाख कोटीपर्यंत वाढीव तरतूद। देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तरतुदीत 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली। वन रँक वन पेन्शन अंतर्गत मागील काळात 35,000 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। काही बाबतीत वेतन व भत्त्यातही वाढ केली गेली असून 2018-19 वर्षाकरिता संरक्षणासाठी 2.95 लाख कोटींची तरतूद करण्यात आली। खेडेगावात पोहोचली वीज। आयुष्यमानचा 10 लाख जणांना लाभ। अर्थमंत्र्यांनी प्रत्येक खेड्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे सांगत 2014 पर्यंत 2.5 कोटी लोक विजेशिवाय राहत होते। त्यामुळे खेडेगावांपर्यंत वीज पोहोचली आहे। जागतिक स्तरावरील मोठी वैद्यकीय विमा योजना आयुष्यमान भारत आणली असून ज्याचा 10 लाख लोकांनी लाभही घेतलाय। मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची। नीता, अगं पासवर्ड आहे, टाइप कर। बाबा मी आहे ना। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सातत्य निरंतर। महामार्ग रस्ते निर्मितीत आघाडी। देशाच्या विकासात पायाभूत सुविधांचा लक्षणीय वाटा आहे। महामार्ग रस्ते विकासात भारताने वेगवान गती घेतली आहे। प्रतिदिवशी 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती होत असून दशकाहून प्रलंबित महामार्गांचे काम पूर्णत्वाला नेले आहे। सागरमाला योजनेमुळे आयात निर्यातीला चालना मिळणार आहे। मनरेगा तरतुदीतही वाढ। अर्थमंत्र्यांनी मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांसाठीच्या तरतुदीतही चांगली वाढ केली आहे। 60,000 कोटींची तरतूद केली असून 19,000 कोटींची तरतूद ग्रामीण रस्त्यांच्या योजनेसाठी असेल। गोकुळ योजनेसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद असेल।
वित्तीय तूट 3.4% अपेक्षित. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट राष्ट्रीय स्थूल उत्पन्नाच्या 3.4% इतकी राहील अशी अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली असून ही वित्तीय तूट 3.3% उद्दिष्टापेक्षा जरा जास्तच आहे. महसुलीत घट येणाऱ्या काळात खर्चात होणारी वाढ पाहता वित्तीय तुटीत वाढ होईल असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जीएसटी वसुली 1 लाख कोटी पार. अर्थमंत्र्यांनी वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या वसुलीत वाढ झाल्याचे सांगून जानेवारीत 1 लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली असून ती 1,03,000 कोटीपर्यंत अंतिमतः पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत महिन्याला सरासरी 1 लाख कोटीपर्यंतची जीएसटी कर वसुली करण्याचा प्रयत्न होतो आहे. यात भविष्यात वाढ होईल. मुद्रा योजनेचा 70% महिलांना लाभ. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ देशभरातील 70% महिलांनी उठवला आहे. यायोगे ग्रामीण व गाव भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. 16.53 कोटी रुपये कर्जाखातर वितरित करण्यात आले आहेत. 1 कोटीपर्यंत कर्ज घेणाऱ्या लघु मध्यम उद्योगांना 2% व्याजात अनुदान दिले जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. SC/ST साठी भरीव तरतूद. अर्थमंत्र्यांनी SC/ST वर्गाच्या कल्याणासाठी 56,619 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या वर्गाला याचा सर्वाधिक लाभ उठवता येणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. थेट कर संकलन 12 लाख कोटींवर. सरकारने थेट कर संकलनाअंतर्गत 12 लाख कोटी रुपये संकलित केले आहेत. 2013-14 सालात 6.38 लाख कोटी रक्कम थेट कर संकलनातून मिळाली होती. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापरामुळे जादा थेट कर संकलन करणे शक्य झाले आहे. करदात्यांच्या संख्येत 80% वाढ. देशातील करदात्यांच्या संख्येत 80% वाढ झाली असून पहिल्यांदाच 12 लाख कोटी जमा झाले आहेत. देशातील प्रामाणिक करदात्यांमुळे हे शक्य झाले असून थेट कर वसुलीची पद्धत आणखी भविष्यात सोपी केली जाईल. कर संकलनातून जमा केलेला पैसा गरिबांच्या विकासासाठी वापरला जाईल. नोटबंदीतून 1 लाख कोटी. काळा पैसा संपवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. नोटबंदीतून 1,36,000 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. 1 कोटीहून अधिक लोकांनी कर भरण्यासाठी नोंदणी केली आहे. तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय. सर्वोत्तम परतावा, सर्वाधिक सुरक्षितता. ठेवींवर सर्वाधिक 11% व्याज. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% जास्त. नातं 23 वर्षांच्या विश्वासाचं अन सचोटीचं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.